तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज 9। काही खास बातम्यांपासून सुरुवात करूया। महाराष्ट्रातील बीएमसी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि त्याचवेळी महायुती अंतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका बीएमसी निवडणुकीसाठी जगतावाटाबाबत शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपमध्ये चर्चा सुरू झाली आहे। भाजपने बीएमसी निवडणुकीत 227 पैकी 150 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे। तथापि एक मोठा अडथळा निर्माण झाला आहे, ज्यामुळे हे ध्येय साध्य करणे कठीण झाले आहे। महायुतीतील दोन प्रमुख पक्षांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सत्तेसाठी संघर्ष सुरू आहे। वृत्तानुसार शिंदे यांच्या शिवसेनेने जगांचीच्या 100 हून अधिक युनिट्सची मागणी केली आहे। शिवसेनेच्या मागणीमुळे येणारा महायुतीचा संघर्ष मोठा आहे, कारण भाजप एकाच वेळी 150 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवत आहे। यावरून हे स्पष्ट होते की जगनवार कोणत्याही परिस्थितीत 150 पेक्षा कमी मतांनी निवडणूक लढवणार नाहीत। दुसरीकडे शिवसेनेनेही 100 जागांची मागणी केली आहे। शिवसेनेने स्पष्ट केले आहे की मुंबईकरांवर त्यांचा दीर्घकालीन प्रभाव आहे आणि जर शिवसेनेला सन्मान मिळाला तरच महायुती बीएमसी जिंकू शकते। जगतपावरून भाजप आणि शिंदे यांच्यातील संघर्षादरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बीएमसी निवडणुकीसाठी हातमिळवणी केली आहे। जानेवारी 15 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादींसोबत युती करण्यास भाजपने नकार दिला आहे। नवाब मलिक यांना निवडणूक प्रभारी बनवण्यास भाजपने आक्षेप घेतला आहे।